नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते मजेत असाल, छान छान पदार्थ बनवत असाल, खात असाल. तर आजचा हा बेत मस्त असे अंडा करी आणि त्यासोबत लच्छा पराठा. तर अंडा कढी अगदी मी कोणतंही वाटण घाटण न बनवता इतकी टेस्टी ग्रेव्ही कशी तयार केली ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, काय छान दिसते आणि त्यासोबत हे लच्छा पराठासुद्धा. तर चला सगळ्यात आधी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी घेतलेले तेजपान, त्यानंतर घेतलेले दालचिनीचा तुकडा, जिरं आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथं 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले, 6 अंडे उकडून घेतलीत आणि इथे घेतले 2 लसूण. तर आज इथं मी बनवत आहे बिहारी अंडा करी, जी बनवायला एकदम सोपी आणि चवीला खूप जास्त भारी लागते बरं काय. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घातले आणि तेलामध्ये मीठ घातले आणि थोडीशी हळद घातली. यामध्ये आपल्याला अंडे आधी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथं तेल आणि मीठ घातल्यामुळे काय होतं ना, अंडे अजिबात तेलामध्ये चिटकत नाही, मस्त फ्राय होतात आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. तर ही अंडे व्यवस्थित हलवून घ्यायची, म्हणजे अजिबात खाली चिटकत नाहीत आणि फ्राय छान होतात. थोडंसं तेल आणखी घालून यामध्ये जे फोडणीसाठी काढून ठेवलेलं जिरं वगैरे ते घातलं आणि ही छान फोडणी परतून घ्यायची. जिरं छान फुलून द्यायचं तेलामध्ये. त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मस्त हा कांदा घालायचा. तर कांदा तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मी असा चिरलाय. आता हा कांदा व्यवस्थित मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये लसूण घालायचा. आता याला वाफ काढून घ्यायची. तर आपल्याला कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे, फक्त थोडासा मऊ झाला पाहिजे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हे छान मिक्स करायचं. इथं मसाल्यामध्ये घरचा मसाला घेतलाय, जो साठवणीतला मसाला असतो तो घेतलाय. त्यानंतर इथे घेतलाय गरम मसाला, धना पावडर आणि हळद आणि मीठ. एवढे मसाले इथं मी घेतले होते. आता हे छान मिक्स करायचं. तर यामध्ये ना गरम मसाला तुम्ही थोडासा जास्त घातला तरी चालेल, कारण का आपण यामध्ये कोणतंच वाटण केलेलं नाही आहे, त्यामुळे गरम मसाला यामध्ये आवर्जून घालायचा. थोडंसं पाणी घातलंय मी, का तर मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे. आता यावरती झाकण ठेवणार आहे. यावरती थोडीशी कस्तुरी मेथी घालणार आहे, म्हणजे काय होतं ना, मेथी थोडीशी अशी कडक झाल्याच्या नंतर त्यातला सुगंध छान बाहेर येतो, त्यामुळे ताटावरती ठेवली मी. आता हे छान बघा मसाल्याला तेल सुटले. आता अगदी अशा प्रकारे थोडंसं मॅश केलं ना तरी सुद्धा कांदा छान असा मऊ होतोय. अशाच प्रकारे जेव्हा आपण परततो ना मसाला, त्यावेळेस थोडासा असा कांदा मॅश करायचा, म्हणजे छान त्याची ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर अंडे घातलेत, आता मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जास्त पातळ ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घाला, किंवा कमी पाणी घालून अगदी मध्यम ग्रेव्हीसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं. आता आपली ग्रेव्ही छान अशी मस्त उकळून तयार आहे. हे बघा, 5 ते 6 मिनटं व्यवस्थित ग्रेव्ही मी शिजवून घेतली. इथे बघू शकता मस्त अशी अंडा करी आपली बनवून तयार आहे. आता यावरती मस्त अशी ही कस्तुरी मेथी चुरून घालायची, मस्त हातावरती कुस्करायची, म्हणजे काय होतं ना, याचा फ्लेवर छान आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये उतरतो. आता मिक्स करायचं व्यवस्थित आणि यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा. त्यानंतर यावरती कोथिंबीर घालायची आणि आपली अंडा करी अगदी मस्त अशी चमचमीत बनवून तयार आहे. चला आता मस्त असे लच्छा पराठासुद्धा बनवून घेऊया. आपण चपाती जशी जी कणिक मळतो ना, अगदी तशाच प्रकारे कणिक मळून घेतली होती आणि त्यानंतर चपाती लाटून घेतली. त्यावरती थोडंसं तूप घातले, तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची, जरासं मीठ घालायचं आणि यावरती लाल तिखट घालायचं. तर तुमच्या घरातली जर लहान बाळ तिखट खात नसेल ना, तर तुम्ही लाल मिरची पावडर नाही घातली ना तरीसुद्धा चालेल. मी तर काही पराठे साधे केले होते, म्हणजे कोथिंबीर आणि मीठ घालून, जे शुभ्रासाठी, आणि काही पराठे तिखट केले होते, जे पवनला जास्त आवडतात. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे पराठे मी बनवलेले. आता यावरती थोडंसं पीठ घालायचं आणि मस्त हा रोल तयार करून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं पीठ घातलं आहे कोरडं आणि त्यानंतर हे चिरून घ्यायचं मधून, म्हणजे काय होतं ना, ह्या लच्छा पराठ्याला पदर छान सुटतात. हे बघा, आता हे छान असं मस्त त्याचं गोल तयार करून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं मी पीठ लावून हा पराठा छान लाटून घेणार आहे. हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा.
खूप जास्त रगडून लाटलं ना तर मग पदर सुटत नाही व्यवस्थित. तर तव्यामध्ये थोडंसं तूप घालते, मस्त असं तूप घालून. आता हा पराठा ना खूप मोठ्या गॅसवर शेकवायचा नाही. मोठ्या गॅसवर शेकला ना तर पटकन शेकला जातो आणि पदर सुटत नाही. त्यामुळे मध्यम गॅसवर मस्त असा हा खमंग पराठा शेकून घ्यायचा. बघा, जेव्हा पराठा हळूहळू शेकला जातो ना त्यावेळेस त्याचे पदर छान खुलतात. यावरती तुम्ही तूप किंवा बटर दोन्हीपैकी काहीही लावू शकता, तेलसुद्धा लावू शकता, पण इथं मी तूपच लावले. आता हा दोन्ही साईडनी मस्त शेकून घ्यायचा. हे बघा, छान मस्त पदर सुटले त्याला. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर बघा काय मस्त दिसते. तर चला ताट वाढून घेऊया. इथं एक पराठा तिखट बनवलेला आणि एक शुभ्रासाठी साधा बनवलेला. दोन्हीही छान मस्त पदर सुटलेले. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतात ना मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी मी नक्की बनवेन. तुम्हाला एखादा जर पदार्थ माझ्याकडून शिकायचा असेल ना तर तुम्ही तशीसुद्धा कमेंट मला करू शकता. मी नक्की तुमच्यासाठी बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग आता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मंडळी बाय.